एवढी घरं आपण दिली। मी आज सगळ्यांना सांगतो, या पक्षाच्या निमित्ताने सांगतो की बाबरी, ह्यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात। आता काय त्याचं शेठ झालं कुणाला माहिती, पण ठीक आहे, बाबरी शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लय मोठा दिसतो बाबरी शेठ, हरकत नाही, त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं। प्रकाश दादा मगाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली, चांगली घरं घ्या, चांगली घर बांधा, त्याच्यातनं चांगला संसार करा, निर्व्यसनीला, नाहीतर उगीच संध्याकाळ झाली की चालला चंद्रावर, ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही। आम्ही तर आलो तर नाहीच नाही, पण ती आला ना वरनं तरी ती काही करू शकणार नाही। त्याकरता चांगल्या सवयी लावा, चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा, ही काळाची गरज आहे, हे केलं पाहिजे। आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे, त्याचं जरा आत्मचिंतन आत्ममनन करा। कोण चुकतंय, कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही। कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही, हे चालणार नाही। कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं, तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळं अजून कोणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा, नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवळचा आहे, कोण माझं काय करते, मुख्यमंत्रीच तुझा बंदोबस्त करेल, ही लक्षात ठेवा। चांगल्या कामाच्या करता रात्री 12ला देखील मी तुमच्या पाठीशी उभा राहील, पण तुम्ही चुका केल्या, मी नाव नाही सांगणार, माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते, आज काही आमदारांनी ऐकलं, एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलंय, त्याला सोडवा ना। ते म्हणले कशा करता टाकलं, नाही त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळे टाकलं। म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्याने दिवा लावलाय, ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा। अरे कशी तुमची जीभ रेटली जाते, कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही, काय विचार तुम्ही करताय? तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही लय चांगल्या, पण ते विकृत माणसं, ही विकृती आहे, त्याच्यामुळे पुढची पिढी बिघडेल, तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये, त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे। आणि त्या प्रकारे आपण कुठलं तरी जुनं, आपण उकिरडा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो, असलं न करता स्वच्छतेला महत्व देऊ। आज 30 लाख वृक्षारोपण झाडं आम्ही लावलेली, रोप, तो कार्यक्रम करून आम्ही इथं आलो, त्याकरता आपलं कौतुक झालंय, ते आपल्याला केलं पाहिजे, ते आपल्याला केलं पाहिजे, कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळेत पडला पाहिजे। यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला, जुनी लोक सांगतात 100 वर्षात झालं नव्हतं असं, पण झालं, का झालं? ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे। परवा भूकंप एका ठिकाणी झाला जगात 8.7 स्केलचा, परवा उत्तराखंडला एवढं ढगफुटी झाली, एवढा जोरात लोंढा आला, कितीतरी निष्पाप लोक त्याच्यामध्ये गेली। आपली पण नांदेड आणि काही भागातली लोक तिथं अडकलीत, पण सुरक्षित आहे। मित्रांनो, कधी संकट, तुम्हाला माहिती आहे काही वर्षापूर्वी लातूर, उस्मानाबाद, धाराशिवला काय झालं की नाही? त्यामुळं काळ कधी येईल, वेळ कधी येईल सांगता येत नाही, आपण काळजी घेतली पाहिजे। आपल्याला आई बापाने जन्म दिला म्हणजे पुढच्यांचं काही व्हावं असं नाहीये, त्याकरता झाडं लावली पाहिजे, स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे, चुकीच्या प्रवृत्ती गाडल्या पाहिजे। मी डिपार्टमेंटला सांगितलंय, पोलिसांना, SP ला सांगितलंय, एखादा एकदा चुकला, दोनदा चुकला, तीनदा चुकला, त्याच्यावर केसेस करा, FIR करा, परंतु चौथ्यांदा चुकला तर त्याला मकोका लावा, आतमध्ये जाऊ द्या, चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग, मर तिकडे घाल तू।
ह्या पद्धतीनं होणार आहे. त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा गोरगरिबाचा असला तरी सगळ्यांनी नियमाने वागा, कायद्याने वागा, कायदा हातात घेऊ नका. हा निर्वाणीचा इशारा या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय. त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या विकास कामाला किती हट्ट करा. आता वाढपी मीच आहे, अख्खी पंगत बसली छत्तीस जिल्ह्याची आहे. बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे. आपण म्हणतो ना जेवायला पंगत बसल्यावर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे. ही वाढप्या तुमच्या ओळखीचा आहे. बीड आता माझाही जिल्हा आहे, मी तुमचा पालकमंत्री आहे. त्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका. पण मंजूर केलेले पैसे हे त्या कामालाच खर्च झाले पाहिजे, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. माग काही काही चुका झाल्यात ते माझ्याकडं माहिती आलीये, सोडणार नाही त्यांना. त्याच्यामुळं आपण दिलेला पैसा कुठल्याही कामाला सत्कारणी लावा, त्यामध्ये कुठं अडचणी येऊन देऊ नका. आज आमच्या प्रकाशदादांनी बोलत असताना धारूर तालुक्याचा अजून साठवण तलाव करा, अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे काही गोष्टी सांगितल्या. माझ्या साळिंबा उपसा सिंचन योजनेच्या बद्दल काही त्यांनी भूमिका मांडली. कुठेही भ्रष्टाचार पुरावा देत नाही, नुसता भ्रष्टाचार केला म्हणून सांगतात. कारण आता ते समोर फक्त 50 राहिलेले आहेत. 50 असले तरी ते देखील आमदार आहेत ह्याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही त्यांना कमी लेखत नाही, पण त्यांनी चुकीचं राजकारण पण करू नये. कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं मागासवर्गीय, आदिवासी, भटका, अल्पसंख्याक, ओबीसी आणि सर्वसाधारण सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे. जगण्याचं त्याला नीटपणे अधिकार असला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू. आज बाबरी मुंडे आणि त्यांचे असंख्य सहकारी मित्र राजाभाऊ, महादेवराव, अर्जुनराव, सुधीर, विलास, शेख, बशीर